फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 11वं लेक्चर आहे, 11th लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लाईट हा टॉपिक कंटिन्यू करतोय, जो मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला होता. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की लाईट या टॉपिकमध्ये आपण दोन फेनॉमेनॉन पाहतो किंवा दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला पाहायच्या असतात. पहिली म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, की ज्याला आपण परावर्तन असं म्हणतो, आणि दुसरं होतं रिफ्रॅक्शन, की ज्याला आपण अपवर्तन असं म्हणतो. ठीक आहे, मग रिफ्लेक्शन सांगण्याच्या आधी आपण थोडंसं काही लाईटच्या बद्दल थोड्या काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. जसं की पहिलं मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा, की लाईट ही नेहमी कशी ट्रॅव्हल करते, एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते आहे, बरोबर. त्यानंतर दुसरं सांगितलं होतं की मीडियमची गरज नसते, बरोबर आहे. त्यानंतर लाईटचं स्पीड किती आहे, स्पीड ऑफ लाईट नेहमी लक्षात ठेवायचं 3 × 10⁸ एवढं काय आहे, मीटर पर सेकंड एवढं काय आहे लाईटचं स्पीड आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कशामध्ये, एअरमध्ये, आणि तेवढंच नियरली इक्वल टू आपण व्हॅक्यूममध्ये सुद्धा आपण तेवढंच कन्सिडर करतो. ठीक आहे, आपल्याला चंद्रापासून मी जो प्रकाश हे होतो ना, आपण म्हणतो की नाही चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही आहे, तर चंद्राचा जो काही प्रकाश असतो किंवा ती जी लाईट आपल्याला दिसते तर ते रिफ्लेक्शन असतं सूर्याच्या लाईटचं. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. मग हे झाले काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर बघा की जर का लाईटचा एक रे आहे, सिंगल रे जर का आहे, तर त्याला आपण म्हणतो रे ऑफ लाईट, बरोबर आहे ना, म्हणजे प्रकाश किरण असं म्हणतो. आणि जेव्हा अनेक प्रकाश किरण एकत्र येतात ना, ठीक आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो बीम ऑफ लाईट, म्हणजे प्रकाश शलाका, तेव्हा त्याला आपण म्हणतो बीम ऑफ लाईट. हे झालं. ठीक आहे, मग आता इथे पहिल्या पॉईंटकडे आपण आधी बघूयात की पहिला पॉईंट काय आहे. लाईट ही एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते, म्हणजे आता इकडे आहे सन आहे, ठीक आहे, आणि लाईट ही अशी एका सिंगल लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. ठीक आहे, आणि इथे तिला मध्ये आला एखादा ऑब्स्टॅकल आला, एखादा अडथळा आला. ठीक आहे, आणि हा अडथळा कसा आहे, ओपेक आहे किंवा अपारदर्शक आहे. ठीक आहे, मग जर का अडथळा ओपेक आहे तर लाईटचा आता काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे, बरोबर आहे. पण कसा आहे हा लाईट रे, परपेंडिक्युलर आहे का, या सरफेसला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. मग तो कसा होतो, पुन्हा ॲज इट इज जसाच्या तसाच काय होतो, मागे जातो. ठीक आहे, मग असे जेव्हा जितके कोणते परपेंडिक्युलर रेज येतील ते काय करतील, ॲज इट इज जसेच्या तसे काय जातील, मागे जातील. मग जर का आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट पाहायचं आहे, त्याच्या आधी बघा हे जे काही लाईटचं परावर्तन ज्याच्यावरून होतं किंवा मीडियम जे असतं ते मीडियम 3 प्रकारचं असतं. पहिलं अपारदर्शक, म्हणजेच ओपेक. दुसरं असतं पारदर्शक, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपरंट. आणि तिसरं असतं अर्धपारदर्शक, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सल्युसंट. ह्या अशा टाईपचे 3 मीडियम असतात. पहिलं मी म्हटलं अपारदर्शक, दुसरं पारदर्शक, आणि तिसरं अर्धपारदर्शक. जसं की अपारदर्शकमध्ये काय काय येईल बघा, लाकूड असेल, वूड असेल. ठीक आहे, एखादी कोणतीही अशी वस्तू आहे की ज्याच्यामधून ट्रान्सफर नाही होऊ शकत, म्हणजे तुम्हाला अपारदर्शक म्हणजे तुम्ही आता समजू शकताय. ट्रान्सपरंट म्हणजे जसं की ग्लास आहे, वॉटर आहे, बरोबर आहे. ट्रान्सल्युसंट म्हणजे त्याच्यामध्ये असे काही येतात की जे थोड्याफार प्रमाणात त्याच्यामधून काय होऊ शकतं, रिफ्लेक्शन होऊ शकतं, रिफ्रॅक्शन होऊ शकतो, म्हणजे थोड्याफार प्रमाणात लाईट त्याच्यामधून पास होऊ शकतो, पूर्ण प्रकारे नाही, जसा की ट्रान्सपरंटमध्ये होतोय. मग अशा पद्धतीचे हे 3 मीडियम असतात. पण आपल्याला अभ्यासायचे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचं परावर्तन, आणि ते होण्यासाठी आपल्याला सरफेस कसा लागतो, ओपेक लागतो. ठीक आहे, अजून दुसरी एक कंडिशन आहे इथे, जरी तुमचा सरफेस ओपेक आहे तरी जे काही इन्सिडेंट रे आहेत, बघा स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. पहिलं जे काही इन्सिडेंट रे आहे तर ते इन्सिडेंट रे
परपेंडिक्युलर आहेत मग ते कसे जात आहेत, ॲज इट इजच परत जात आहेत. मग आपल्याला रिफ्लेक्शन हे फेनॉमेनॉन जर का व्यवस्थितपणे अभ्यासायचं असेल तर आपल्याला जे रेज आपण पाहतो ना ते रेज आपल्याला थोडेसे तिरकस असे पाहावे लागतात. म्हणजे की नाही, हा जर का सरफेस आहे तो कसा आहे, ओपेक आहे, ठीक आहे, अपारदर्शक आहे. मग आता इकडून एक इन्सिडेंट रे आला, ते तिरकस रे आपण पाहायचे, ठीक आहे. जो रे येतोय ना त्याला आपण काय म्हणतो, इन्सिडेंट रे असं म्हणतो. बघा हा मी इकडे लिहित जाते, इन्सिडेंट रे, ठीक आहे. मग हा इन्सिडेंट रे ज्या पॉईंटला इथे एकत्र येतो ना, ज्या पॉईंटला म्हणजे सरफेसवरती इन्सिडेंट रे ज्या पॉईंटवरती पडतोय त्या पॉईंटला आपण पॉईंट ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो. ठीक आहे. आता हा जो पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे त्या पॉईंट ऑफ इन्सिडन्सवरती आपण या सरफेसला 90 डिग्रीमध्ये एक काय काढतो, नॉर्मल काढतो, जिला आपण स्तंभिका असं म्हणतो. आपाती बिंदू म्हणजे पॉईंट ऑफ इन्सिडन्स, आपाती बिंदू आणि आपाती किरण म्हणजे इन्सिडन्स. आणि मग हा इथे जर का तो लाईट रे पडला, ठीक आहे, आता इकडे तर जाणार नाही, मग काय होतो, तो रिफ्लेक्ट होतो. रिफ्लेक्ट कशा पद्धतीने होतो माहिती आहे का, जेवढा इथे जो अँगल करतो ना, इथे जो अँगल तयार होतो, कोणता अँगल, इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल, त्याला आपण काय म्हणणार आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स. हा जो अँगल आहे तो कोणता आहे, आर. म्हणजेच रिफ्लेक्टेड रेनी नॉर्मलशी केलेला अँगल की ज्याला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ त्याला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणतोय. म्हणजे हे पॉईंट तर क्लिअर झाले तुमचे. हा आहे इन्सिडेंट रे, हा आहे रिफ्लेक्टेड रे, ही नॉर्मल आहे, हा आपला सरफेस आहे, हा काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे इथंपर्यंत क्लिअर झालेलं आहे, ठीक आहे. म्हणजे या टर्म्स तर तुम्हाला समजलेल्या आहेत. मग आपल्याला रिफ्लेक्शन अभ्यासताना रे कसे कन्सिडर करायचे असतात, तिरकस येणारे रे कन्सिडर करायचे असतात. आता आपण बघूयात काही लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. इथेच लिहिते मी. ठीक आहे. सगळ्यात पहिला लॉ कोणता, बघा हा काय आहे, इन्सिडेंट रे आहे, बरोबर आहे. हा काय आहे, रिफ्लेक्टेड रे, ही काय आहे, नॉर्मल. मग इन्सिडेंट रे मी दाखवला आय आरनी, रिफ्लेक्टेड रे मी दाखवला आर आरनी आणि नॉर्मल मी दाखवली एननी. आणि हे तिन्ही एका सेम प्लेनमध्ये असतात. हे तिन्ही एका सेम प्लेनमध्ये असतात, म्हणजे एका सारख्याच प्रतलात असतात. ठीक आहे. दुसरा मुद्दा किंवा दुसरा लॉ काय सांगतो, तर इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजेच इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात. काय म्हणाले, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात. ठीक आहे, आहेत अपोजिट साईडला, हा लेफ्टला आहे, हा राईटला आहे. आणि तिसरा मुद्दा असा की तिसऱ्यामध्ये असं म्हटलं जातं की ही जी नॉर्मल आहे त्या नॉर्मलनी इन्सिडेंट रेशी केलेला अँगल त्याला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोघेही सारख्याच मापाचे असतात. आणि हे काय आहेत, हे 3 लॉज आहेत. ठीक आहे. मग आता बघा हे जर का या 3 लॉजना आपण अभ्यासताना कशामध्ये अभ्यासायचं, 2 टाईप्सच्या सरफेसवरून रिफ्लेक्शन होतं. आता 2 टाईप्सचे सरफेस कोणते, हा पहिला सरफेस कोणता आहे, प्लेन आहे, बरोबर आहे. मग त्यालाच आपण प्लेन किंवा स्मूथ सरफेस असं म्हणू शकतो. ही नॉर्मल आहे, ठीक आहे. हे वरचं जाऊ द्या आता. हा आहे प्लेन सरफेस, ठीक आहे. आणि आता आपण बघूया तर रफ सरफेस.
एवढा पण नको ना, फारच. ओके, ठीक आहे. हा काय आहे, रफ सरफेस आहे, खडबडीत आहे. मग आता बघा, हा इकडून जो रे आला आहे त्याला आपण काय म्हणणार, इन्सिडेंट रे. बरोबर आहे. ज्या पॉईंटवरती आला तिथे आपण काय काढणार, नॉर्मल. काय झाला, रिफ्लेक्ट झाला. हा जो अँगल आहे त्याला काय म्हणणार, आय. हा जो आहे त्याला काय म्हणणार, आर आहे. बरोबर. आता बघा, हा पुढचा इन्सिडेंट रे मी काढला. ठीक आहे. या पॉईंटला मी काय काढणार आहे, नॉर्मल काढणार आहे. ठीक आहे. याला मी म्हटलं I1, याला मी म्हटलं R1. ठीक आहे. आता आपल्याला हे लॉज जे आहेत ना, ते लॉज प्लेन सरफेसमध्ये आणि याच्यामध्ये दोन्हीकडे अप्लाय करून बघायचे की फॉलो होतात का. ठीक आहे. पहिला लॉ कोणता आहे बघा, की इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल सेम प्लेनमध्ये असतात. इथे आहेत, इथे पण असतात. म्हणजे दोन्हीकडे हा लॉ फॉलो होतो. इकडे पहिला झाला फॉलो, इकडे सुद्धा झाला. आता दुसरा लॉ काय आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साईडला आहेत, नॉर्मलच्या अपोजिट साईडला इकडे पण आहेत, दोन्हीकडे फॉलो होतोय. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आपाती कोण आणि परावर्तित कोण इथे सारख्याच मापाचे असणार आहेत, इथे पण सारख्याच मापाचे असतात, आहेत सारख्या मापाचे. म्हणून दोन्हीकडे हे तिन्ही लॉ सेम प्रकारे काय होतात, फॉलो होतात किंवा सारख्या पद्धतीने आपल्याला अप्लाय झालेले दिसतात. म्हणजे हे जे तिन्ही लॉज पाहिले ते तिन्ही लॉज दोन्ही केसमध्ये, कोणत्या दोन्ही केस, प्लेनवाली आणि रफवाली, दोन्हीकडे काय होतात, अप्लाय होतात. ठीक आहे. मग फरक काय आहे, तर फरक हा आहे की हा जो प्लेन सरफेस आहे ना, त्या प्लेन सरफेसवरती मी जे तिरकस रेज घेतेय, ठीक आहे, मग याला मी म्हटलं I1, याला मी म्हटलं R1. ठीक आहे. मग इकडे काय असतं ना, I1, I जो आहे ना, म्हणजे हा वाला जो आहे तो, आणि हा वाला जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे ज्याला मी I1 असं म्हणाले, ते दोघे सुद्धा सारख्या मापाचे असतात. ते दोघे सुद्धा सारख्या मापाचे असतात. पण इकडे तसं होतं का, नाही होत. इकडे हा जो I1 आहे किंवा I आहे त्याचं मेजर वेगळं असतं, की समजा 30 आहे, मग याचं वेगळं असू शकतं, किती असू शकतं, 40 असू शकतं. म्हणजे सगळे अँगल ऑफ इन्सिडन्स सेम नसतात. पण जर का आपण प्लेन सरफेसवरती पाहिलं तर प्लेन सरफेसवरती तिरकस पडणारे जे रेज आहेत त्यांनी नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे आणि मग त्याच्यामधून मिळालेला अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे कसे असतात, तर सगळे सारख्या मापाचे असतात. आणि इकडे I1, I1, I2 सेम नसतात, वेगवेगळे असतात. आणि इकडे I1, I2, I3 सगळे कसे असतात, सारखे असतात. हा एक बेसिक डिफरन्स आहे रिफ्लेक्शनमधला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला रिफ्लेक्शन तरी नेमकं कळालंय की रिफ्लेक्शन म्हणजे काय ते. ठीक आहे. आता रिफ्लेक्शनमध्ये आपण अभ्यासत असतो किंवा आपण स्टडी करतो मिरर्सचा. आता रिफ्लेक्शनमध्ये आपण स्टडी करतो मिरर्सचा. मग मिरर्स हे जनरली दोन टाईप्सचे असतात. कोणते, आरसे मिरर्स. पहिलं प्लेन मिरर्स आणि दुसरं कोणते येतात, कर्व्ड मिरर्स. कर्वमध्ये कोणते येतात, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र आणि कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र. असं बहिर्वक्र. ओके. अंतर्वक्र आणि बहिर्वक्र असे कर्व मिरर्समध्ये दोन प्रकार पडतात. प्लेन म्हणजे जसं की आपण आत्ता बघितलं, हा अशा टाईपचा प्लेन मिरर आहे. इकडे ठीक आहे, इकडून रे आले, रिफ्लेक्ट झाले, आले रे, रिफ्लेक्ट झाले, सिमिलर समांतर आले, समांतर गेले. ओके, ठीक आहे. आता आपल्याला मेनली स्टडी करायचा असतो कोणाचा, कर्व्ड मिररचा आपल्याला स्टडी करायचा असतो, म्हणजेच कॉन्केव्हचा आणि कॉन्व्हेक्सचा. ठीक आहे. आता कॉन्केव्ह मिरर कशा पद्धतीचा असतो बघा, हे जे आहे ना, हे त्याचा जो हा आतला पार्ट दिसतोय तुम्हाला त्याला काय मी म्हणणार, कॉन्केव्ह असं म्हणणार. मग हा मिरर कोणता आहे, कॉन्केव्ह. केव्हा कॉन्केव्ह असेल, जेव्हा मी इकडचा जो पृष्ठभाग आहे त्याला मी काय करणार आहे, कलर करणार आहे, तेव्हा हा काय असेल, कॉन्केव्ह असेल.
आणि जर का मी हा असा कन्सिडर केला आणि इकडे कलर केला तर हा जो पोर्शन आहे इकडून रे येणार, मग हा जो पोर्शन आहे तो काय झाला, कॉन्व्हेक्स झाला. बघा इन शॉर्ट, इकडचा पृष्ठभाग कलर केला, मग हा काय झाला, कॉन्केव्ह झाला. हा काय झाला, कॉन्व्हेक्स झाला. ठीक आहे. आता हा जो कॉन्केव्ह मिरर असतो ना, बघा हा सांगते, हा जो आपण एक हे घेतलाय ना, कट घेतलाय ना, तो कट कशाचा असतो, तो कट असतो एका स्पियरचा. तो कट असतो एका स्पियरचा. म्हणजे हा स्पियर मी इथून ते इथपर्यंत कट केला आणि मला हा वाला पोर्शन मिळाला की जो मला इथे दिसतोय. ठीक आहे. मग या सर्कलला किंवा या स्पियरला एक सेंटर असणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ कर्व्हेचर असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ कर्व्हेचर. जर मी या सेंटर ऑफ कर्व्हेचरमधून याचा जो मिड पॉईंट असेल, याचा जो हा कट घेतलाय त्याचा जो मध्य असेल त्याला आपण म्हणतो पोल. ठीक आहे. आणि मग त्या पोलमधून आणि या सेंटर ऑफ कर्व्हेचरमधून मी जो ॲक्सिस काढेल त्या ॲक्सिसला आपण म्हणतो प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. हा काय आहे, पी फॉर पोल आहे. हा काय आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. इथे काय असणार आहे, सेंटर ऑफ कर्व्हेचर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे सेंटर ऑफ कर्व्हेचर की ज्या स्पियरचा हा पार्ट आहे त्याचं काय झालं, हे सेंटर ऑफ कर्व्हेचर झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, इमेज हवी आहे आपल्याला, बरोबर आहे ना. मग आपण इकडे कुठेतरी ऑब्जेक्ट ठेवलं आहे बघा. ठीक आहे. आणि जर का रेज पॅरलल आले ना, रेज जर का पॅरलल आले तर ते एका पॉईंटमधून जातात. ठीक आहे. म्हणजे इकडून आला आणि तो पण गेला या पॉईंटमधून. हा इन्सिडेंट रे, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड, हा रिफ्लेक्टेड. कुठे मिळाले ते, इथे मिळाले आहे. मग हे रेज जिथे मिळतात ना त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, फोकस म्हणतो. त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, फोकस म्हणतो. आणि सी आणि एफचं जेवढं डिस्टन्स असतं तेवढंच डिस्टन्स एफ आणि पीचं असतं. नेहमी लक्षात ठेवायचं. जर का सी आणि एफ हे 2 सेंटीमीटरचे आहे तर एफ आणि पी सुद्धा 2 सेंटीमीटरचं असेल. किंवा सी आणि एफ 3 आहे तर हे सुद्धा किती असेल, 3च असेल. म्हणजेच तुम्ही कशीही डायग्राम काढा पण सी आणि एफच्या मधलं डिस्टन्स आणि एफ आणि पीच्या मधलं डिस्टन्स हे नेहमी कसं असतं, सारखं असतं. हे लक्षात ठेवायचं. मग हे झालं. मग आता मला सांगा, हा इथे रेज काय होत आहेत, एकत्र येत आहेत का, रिफ्लेक्ट होत आहेत ना जे रेज, म्हणजे याच्यावरती आदळून जे रेज परत येत आहेत ते काय होत आहेत, एका ठराविक पॉईंटला एकत्र येत आहेत. एकत्र येत आहेत म्हणजेच काय होत आहेत, कन्व्हर्ज होत आहेत. ठीक आहे. काय होत आहेत, कन्व्हर्ज होत आहेत. म्हणून कॉन्केव्ह मिररला आपण कन्व्हर्जिंग मिरर असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, कन्व्हर्जिंग मिरर असं म्हणतो. ठीक आहे. आता इथे झालं डायव्हर्जिंग मिररचं. आता मला सांगा, हा कोणता आहे, कॉन्व्हेक्स आहे, बरोबर आहे. यांचं सेंटर ऑफ कर्व्हेचर कुठे असेल, इकडे असेल. ठीक आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस काढला एक, इथे काय, पोल, इथे काय असेल, फोकस असेल. आता बघा, इन्सिडेंट रे पास केले, पॅरलल करायचे. हा केला, काय होतोय, डायव्हर्ज होतोय. म्हणजे कुठे रे, फोकसच्या दिशेने जाणारा असतो आणि त्या पद्धतीने डायव्हर्ज होतो. इकडे केला तरी सुद्धा काय होईल, डायव्हर्ज होईल. कसा डायव्हर्ज होईल, इकडे जाणारा. ठीक आहे. मग मला सांगा, हे रेज एकत्र येत आहेत का, इथे जसे या बाजूला एकत्र येत आहेत तसे इकडे येत आहेत का, नाही येत आहेत. नाही येत आहेत. काय होत आहेत, डायव्हर्ज होत आहेत. डायव्हर्ज होत आहेत म्हणून आपण कॉन्व्हेक्स मिररला डायव्हर्जिंग मिरर असं म्हणतो. कॉन्व्हेक्स मिररला आपण डायव्हर्जिंग मिरर असं म्हणतो. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं, कॉन्केव्ह मिररमध्ये जे रेज असतात, रिफ्लेक्टेड रेज मी म्हणते, खरोखर मिळत आहेत एकत्र. ठीक आहे. आणि जिथे ते खरं मिळतात, ॲक्च्युअली मीट करतात, तिथे इमेज कशी असते, रियल असते. ठीक आहे. आणि इकडे कसे करतायत,
इकडे ते काय करतायत, ॲक्च्युअली मीट करत नाही आहेत. आपण असं कन्सिडर करतोय की तिकडे जाऊन मिळतील. मग इमेज ही कशी असेल, व्हर्च्युअल असेल. व्हर्च्युअल म्हणजे आभासी. ठीक आहे, आभासी. आणि रिअल म्हणजे कशी असेल, वास्तव. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, की जेव्हा रेज एकत्र येत आहेत, तेव्हा मिळणारी इमेज ही कशी असते, रिअल असते. आणि रिअल इमेज ही नेहमी कशी असते, इन्व्हर्टेड असते. आणि व्हर्च्युअल जर का इमेज आहे तर व्हर्च्युअल इमेज ही नेहमी कशी असते, इरेक्ट असते. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आणि इरेक्ट म्हणजे सुलटी, सरळ. ठीक आहे, म्हणजे इथे तुमचं इमेजचं नेचर वगैरे सगळं क्लिअर झालं का बघा. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण आता आपल्याला पुढे जाऊन यांच्यामधलं इमेज फॉर्मेशनवाला पार्ट पाहायचा आहे. ठीक आहे, की जो खूप महत्त्वाचा आहे, कारण हे जे काही आपण रूल पाहिले ना त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, सो आपल्याला हे सगळं अभ्यासायचं आहे आता. ठीक आहे, आता बघा काय सांगितलं मी, कॉन्केव्ह मिररला काय म्हणायचं, कन्व्हर्जिंग मिरर. कन्व्हर्जिंग आहे म्हणजेच इमेज कशी असणार आहे, रिअल इमेज नेहमी कशी असते, इन्व्हर्टेड. कॉन्व्हेक्स मिरर आहे, काय म्हणतोय त्याला, डायव्हर्जिंग आहे, मग इमेज कशी असेल, व्हर्च्युअल इमेज नेहमी कशी असते, इरेक्ट असते. क्लिअर. आता आपल्याला यांच्यामधलं इमेज फॉर्मेशन अभ्यासायचं आहे. इमेज फॉर्मेशनना पाठ करायची काही एक गरज नाही आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगते बघा थोडक्यात, फक्त स्केल वगैरे असायला हवी तुमच्यासोबत. ठीक आहे, आता आपण इमेज फॉर्मेशन पहिलं बघूयात, कॉन्केव्ह मिररमधलं. कॉन्केव्ह मिररमधलं एक सरळ ॲक्सिस काढायचा. ठीक आहे, इथे काय आहे तुमचा, पोल आहे, बरोबर आहे. इथे काय असणार आहे, ठराविक अंतरावर फोकस. इकडे काय असणार आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या खूप दूर काय असेल, इन्फिनिटी असेल. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, इमेज फॉर्मेशन बघताना आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. कोणत्या दोन गोष्टी, पहिलं पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, आणि दुसरी आपल्याला काय करायचे असतात, इन्सिडेंट रे. ठीक आहे, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आणि इन्सिडेंट रे. हे क्लिअर झालं इथंपर्यंत तुम्हाला. ठीक आहे, आता बघा आपण जेव्हा इमेज फॉर्मेशन बघतो ना, तेव्हा ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे, पहिला मुद्दा, तो काय करायचा असतो, आपल्याला दूर असतो, इन्फिनिटीला असतो, तो आपल्याला जवळ आणायचा असतो. ठीक आहे, जवळ आणायचा असतो. आणि जसजसं तुम्ही ऑब्जेक्ट जवळ आणता तशी तुमची इमेज मागे जाते. ठीक आहे, म्हणजे काय होतं, ऑब्जेक्ट जर का तुमचं इकडे येतंय तर तुमची इमेज इकडे जाते. लक्षात ठेवायचं नेहमी. ठीक आहे, आता केसेस कशा लक्षात ठेवायच्या बघा. पहिली केस, इमेज फॉर्मेशन कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला 6 केसेस पाहायच्या असतात. त्या 6 मधली पहिली केस कोणती, तुमचं ऑब्जेक्ट कुठे असणार आहे, इन्फिनिटीला. पहिली केस कुठे आहे, ॲट इन्फिनिटी. ठीक आहे, हा काय आहे तुमचा कॉन्केव्ह मिरर आहे. ओके, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, पोल आहे, सेंटर ऑफ कर्वेचर आहे, फोकस आहे. बरोबर, थोडं जवळ घ्यायचं. इथे काय आहे, फोकस आहे. जेव्हा आपल्याला इमेज फॉर्मेशन बघायचं असतं ना, तेव्हा इमेज मिळवताना 2 इन्सिडेंट रे पास करायचे. काय पास करायचे, 2 इन्सिडेंट रे. त्याच्या आधी सॉरी एक रूल सांगायचे राहिले बघा. कॉन्केव्ह मिररमधले 3 रूल्स आहेत. पहिला रूल काय सांगतो, पहिला रूल असं सांगतो की जर का हा कॉन्केव्ह मिरर आहे, हा आहे प्रिन्सिपल ॲक्सिस, हा पोल आहे, फोकस आहे आणि सेंटर ऑफ कर्वेचर आहे. ठीक आहे, पहिला रूल असं सांगतो की जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे कुठून जातो, फोकसमधून जातो. ठीक आहे, कोणती कंडिशन, कॉन्केव्हमधली पहिली, कॉन्केव्ह. दुसरा रूल असा सांगतो की जर इन्सिडेंट रे हा काय आहे, पोल, इथे काय असेल, फोकस, इथे काय असेल, सेंटर ऑफ
कर्व्हेचर. ठीक आहे. दुसरा रूल असा सांगतो की जर इन्सिडेंट रे हा फोकसमधून जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. काय म्हणाले मी? पहिल्या रूलनी असं सांगितलं की जर इन्सिडेंट रे पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे फोकसमधून जाणारा असतो. कोणामध्ये? कॉन्केव्ह मिररमध्ये. आणि जर का आपण कॉन्व्हेक्स मिररमध्ये बघितलं, आता कॉन्व्हेक्स मिरर कसा असणार आहे? असा असणार आहे. बरोबर. हा काय असेल? प्रिन्सिपल ॲक्सिस. इथे काय असेल तुमचं? सेंटर ऑफ कर्वेचर. इथे काय असेल? फोकस. इथे काय असेल? पोल. ठीक आहे. पहिला रूल आपण कॉन्व्हेक्स मिररमध्ये बघूयात. इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर तो फोकसच्या दिशेने जाणारा असतो. पहिला रूल कॉन्व्हेक्समधला पहिला रूल. दुसरा रूल काय सांगतो आपल्याला की जर इन्सिडेंट रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. दुसरा रूल. इकडे काय होतंय? फोकसमधून जातोय, पॅरलल आहे. इकडे काय आहे? फोकसच्या दिशेने जाणारा आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स फोकस. ठीक आहे. ॲक्च्युअली जातोय का? नाही जाते, कारण इकडे काय आहे? कलर कोटिंग आहे, ओपेक मीडियम आहे. तिसरा रूल असं सांगतो आपल्याला की जर फोकस, सेंटर ऑफ कर्व्हेचर, जर इन्सिडेंट रे हा सेंटर ऑफ कर्व्हेचरच्या दिशेने जाणारा असेल तर तो ॲज इट इज त्याच दिशेने परत जातो. सिमिलर इकडे सुद्धा जर इन्सिडेंट रे पोल, फोकस, सेंटर ऑफ कर्व्हेचर, जर इन्सिडेंट रे हा सेंटर ऑफ कर्व्हेचरमधून जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा सेंटर ऑफ कर्व्हेचरमधून ॲज इट इज परत जातो. हे झाले आपले 3 इम्पॉर्टंट रूल. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला हे 3 रूल दोन्ही इमेजेसमध्ये काय आहेत? महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात बेसिक दोघांना फॉलो होणारा रूल कोणता बघा? चौथा. इथे काढू अशा पद्धतीने. हा काय आहे? पोल आहे इथे. बरोबर आहे. जर इन्सिडेंट रे हा पोलवरती जाऊन डायरेक्ट आदळला तर तो तेवढाच अँगल करून काय होतो? रिफ्लेक्ट होतो. सिमिलर इकडे सुद्धा तेच होतं. इकडे सुद्धा काय होतं बघा की हा काय आहे? प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ठीक आहे. आता हा पोलवरती जाऊन आदळला आणि तेवढाच अँगल करून काय येणार आहे? माघारी येणार आहे. हा झाला चौथा रूल, बेसिक आहे. 3 रूल तुमच्या लक्षात आलेत का? बघा पुन्हा एकदा मी सांगून देते, कारण हे रूल तुमच्या लक्षात असले ना तुम्हाला इमेज फॉर्मेशन खूप सोपं जातं. म्हणजे तो चार्ट वगैरे पाठ करण्याची काही एक गरज नाही. तुम्हाला विचारू शकतात की इमेज फॉर्मेशनमध्ये जर का तुमचा ऑब्जेक्ट बियॉन्ड सी आहे तर इमेजचं नेचर कसं असेल? ठीक आहे. खाली ऑप्शन देतील आणि मग विचारतील. ठीक आहे. सो मग तो एवढा डाटा आपला पाठ करून नाही लक्षात राहत, त्याच्यासाठी या रे डायग्राम लक्षात ठेवल्या ना बस सोपा आहे. तुमचा तो पाठ पूर्ण इझी होऊन जातो. बघा पहिलं मी असं म्हणाले, कशामध्ये? कॉन्केव्ह मिररमध्ये. इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे हा फोकसमधून जातो. इकडे काय होतंय? जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे तर रिफ्लेक्टेड रे काही चुकलं का आपलं? एक मिनिट. हे फक्त चुकलं आपलं. हा इन्सिडेंट रे आहे आणि हा रिफ्लेक्टेड रे आहे. ठीक आहे. हे फक्त चुकले की जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असतो. इथे काय होतंय? फोकसमधून ॲक्च्युअली जातोय. दुसरा रूल, जर इन्सिडेंट रे फोकसमधून जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे प्रिन्सिपल ॲक्सिसला कसा असतो? पॅरलल असतो. इकडे काय पाहिलं? इन्सिडेंट रे फोकसच्या दिशेने जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. इकडे फक्त ॲक्च्युअली जातोय आणि इकडे आपण असं म्हणतोय की जाणारा असेल तर. ठीक आहे. हे फक्त डिफरन्स यांच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. सेंटर ऑफ कर्वेचरमधून जातोय जसाच्या तसा मागे, सेंटर ऑफ कर्वेचरच्या दिशेने जाणार आहे तरी सुद्धा जसाच्या तसा मागे. आता आपल्याला पाहिजेत इमेज फॉर्मेशनमधल्या काही इम्पॉर्टंट केसेस. इमेज फॉर्मेशन पाहताना मी तुम्हाला सांगितलं की या 2 कंडिशन आपल्यासाठी खूप गरजेच्या असतात. ठीक आहे.
या दोन कंडिशन आपल्यासाठी खूप गरजेच्या असतात. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आणि इन्सिडेंट रे, कोणतेही दोन इन्सिडेंट रे पास करायचे असतात आणि ते आपल्याला कोणत्या रूल्स प्रमाणे पाहायचे असतात. आत्ता जे आपण रूल्स बघितले ना, त्या रूल्सनुसार आपल्याला ते पाहायचे असतात. ठीक आहे. मग बघा मी काय म्हणाले तुम्हाला की हा ॲट इन्फिनिटी, ठीक आहे, पहिली कंडिशन आहे. कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला 6 कंडिशन बघायच्या असतात. कॉन्केव्ह मिररमध्ये इमेज फॉर्मेशनच्या 6 कंडिशन बघायच्या असतात. काय करायचं, जे काही ऑब्जेक्ट आहे ते जवळजवळ आणायचं, इमेज कशी होणार आहे, मागे जाणार आहे. ठीक आहे. हे जे इमेज फॉर्मेशनवाला जो पार्ट आहे तो थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे आपण आपल्याला दोन्ही मिरर्समध्ये बघायचं आहे. सो आपण ते एकत्रितपणे पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. होप सो की तुम्हाला हे रूल्स समजले असतील. मीडियममध्ये जे दोन मीडियम आपण पाहिले की प्लेन सरफेसवरून रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होतं, रिफ्लेक्शनचे लॉज आपण पाहिले, ते पाठच करायचे. तर ठीक आहे, मग हा जो सगळा पार्ट आहे तो तुम्हाला समजलेला असेल. इमेज फॉर्मेशनवाला जो पार्ट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.